शेंदुर्णी ते वरखेडी दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दररोज अपघाताची मालिका ही सुरूच आहे। काल दिनांक 23 एप्रिल बुधवार रोजी आंबेवडगाव जवळच एक दुधाने भरलेला टँकर पलटी झाला होता। टँकर पलटी होताच त्यातील दूध सांडायला सुरुवात झाली। हे पाहून आंबेवडगाव खुर्द, आंबेवडगाव बुद्रुक, वडगाव जोगे, कोकळी तांडा येथील ग्रामस्थांनी घरातील पाण्याने भरलेली भांडी, प्लॅस्टिकची कॅन रिकामी करून तसेच घरातील मोठमोठे भांडी आणून या टँकरमधून दूध वाहून नेत घरात साठवणूक केली असल्याने रात्रभर जागून दूध आटवून काहींनी बासुंदी तर काहींनी पेढे बनवण्यासाठी खवा बनवला। यामुळे वरील 5ही गावातील नागरिक जणू काही कोजागिरी पौर्णिमा साजरी करत आहे की काय असे दिसून येत होते। दूध घेण्यासाठी हजारो लोकांनी झुंबड घातल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता। वेळेवर मदत मिळू न शकल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण दूध वाहून नेल्यामुळे डेअरी मालकाचे जवळपास 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे।